घाटकोपरमधून शनिवारी 13 सप्टेंबर 2025च्या सकाळी एक धक्कादायक माहिती समोर येते। घाटकोपरमधील LBS मार्गावर शनिवारी भरधाव वेगात असणाऱ्या एका मोटार गाडीने डिवायडरला धडक दिली आणि त्यानंतर ही गाडी काही दुकानांवर जाऊन आदळली। यावेळी पदपथावर म्हणजेच फुटपाथवर झोपलेले 3 जण या गाडीखाली येऊन जखमी झालेत। गाडी इतकी वेगात होती की या गाडीने फुटपाथवर झोपलेल्या तिघांना अक्षरशः चिरडलंय। सुदैवाने अद्याप तरी यामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये, मात्र जे तिघे जखमी झालेत त्यांची स्थिती गंभीर असून घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं कळतंय। प्राप्त माहितीनुसार घाटकोपरमधील LBS मार्गावरील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाजवळ आज म्हणजेच 13 सप्टेंबर 2025ला सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। भरधाव वेगात आलेली एक मोटार गाडी अचानक विरुद्ध दिशेने येऊन दुकानांच्या पायऱ्यांवर धडकली। या घटनेचं एक CCTV फुटेज सध्या सोशल मीडियावरती पाहायला मिळतंय। यामध्ये आपणही पाहू शकता अत्यंत भरधाव वेगामध्ये दुकानांच्या दिशेने ही गाडी आली आणि यावेळी दुकानांच्या पायऱ्यांवर ही गाडी इतक्या वेगाने आली की इथे झोपलेल्या तिघांना या गाडीने अक्षरशः चिरडलं। या पदपथावर तिघे जण झोपले होते। मोटार गाडीची धडक बसल्याने हे तिघेही आता गंभीररित्या जखमी झालेत। स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांना सुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। दरम्यान या तिघांवर सुद्धा ICU मध्ये म्हणजेच अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या संदर्भात माहिती पोलिसांना दिली आणि त्यानुसार या भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीमध्ये 2 तरुणी आणि 1 तरुण होता। तिघेही मद्यधुंद असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय। शुक्रवारी रात्री म्हणजेच वीकेंडच्या आधी पार्टी करून हे तिघे परतत असावेत असा सुद्धा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। यावेळी स्थानिकांनी या गाडीतील 2 तरुणींचा फोटो सुद्धा क्लिक केला होता, जो सुद्धा आता वृत्तांबरोबरती सोशल मीडियावरती शेअर होतोय। यामध्ये या दोघी जणी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहेत। यातील एक महिला ही अन्य कुणाला तरी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसतेय। दरम्यान अपघातानंतर घाटकोपर पोलिसांनी या तिघांना सुद्धा, ज्यामध्ये 2 महिला व एका तरुणाचा समावेश आहे, या तिघांना सुद्धा ताब्यात घेतलंय आणि या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचं कळतंय। दरम्यान घाटकोपर कुर्ला भागामध्ये अनेकदा रस्ते हे अत्यंत निमुळते किंबहुना अत्यंत छोट्या गल्ल्या असल्यामुळे तिथे अपघातांचं प्रमाण हे अधिक आहे। यापूर्वी सुद्धा घाटकोपरमधील विविध गल्ल्यांमध्ये अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत। मात्र इतर वेळेस संध्याकाळच्या वेळेला म्हणजे ज्यावेळी विशेषतः अधिक ट्रॅफिक असतं त्यावेळेला अपघात होण्याचं प्रमाण अधिक असतं। मात्र ही जी आत्ताची घटना घडली आहे ती सकाळी 7च्या सुमारास घडलेली आहे। त्यामुळे यावेळी वाहन चालकांकडून बेजबाबदारपणे गाडी चालवली गेली आणि त्यामुळे हा अपघात झाला हे सुद्धा स्पष्टपणे CCTV फुटेजमध्ये दिसतंय। याशिवाय पदपथावर झोपणाऱ्यांवरही काही कारवाई होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबाबतचे काही अपडेट्स येत्या काळामध्ये स्पष्ट होतील। हे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।